ही स्किन माझी अशी आहे. ओके, आता मी ह्याच्यावर हे क्रीम लावते. थोडं जास्त झालं, कमी प्रमाणात घ्यायचं असतं. तर ह्यानी काय झालं, थोडंसं सेटल झालं की एकदम व्हाईटनेस निघून जातो. आणि आता सी है ना, इन्स्टंट ग्लो आला ह्याने. ओके, तर हे असे क्रीम्स असतात आणि मार्केटमध्ये पण मिळतात. पण मार्केटमध्ये बऱ्याचदा काय होतं, जे इन्स्टंट ग्लो क्रीम्स मिळतात त्याच्यात ना पावडर घातलेली असते. मी आता नाव घेणार नाही, पण काही असे ग्लोअपचे क्रीम्स असतात ज्याच्यात पावडर घातलेली असते आणि मग ती पावडर क्रीम फॉर्ममधून चोळून लावल्यामुळे पोर्स ब्लॉक. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी त्या आलेल्या पेशंट. ओके, तर त्यांना मी विचारलं की तुम्ही काय काय लावता स्किनवर. तर त्यांनी मला 5 सिरम्स सकाळी, 3 क्रीम्स दुपारी आणि 5 क्रीम्स रात्री असं एवढी लिस्ट बनवून दिली. बरं, कुठचंही त्याच्यात रिपीट होत नव्हतं की सकाळचं संध्याकाळी किंवा काही, एक सनस्क्रीन सोडलं तर मी बघून हैराणच झाले की बापरे, की हे कसं काय शक्य आहे. ओके, आणि बरं, कन्सल्टिंग कशासाठी होतं गेस करा. नॅचरली ॲलर्जी. आता एवढ्या गोष्टी जर आपण एकावर एक लावल्या तर तुम्ही विचार करा की हे औषध ह्या औषधाबरोबर जाईल का. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर रुपाली पावसकर, ठाण्यातील त्वचा रोगतज्ञ, आज आपल्या क्लिनिकमध्ये स्वागत करते, ज्याचं नाव आहे डॉक्टर पावसकर्स क्लिनिक अँड ट्रान्सफॉर्म डर्मा कॉस्मेटिक सेंटर. हल्लीच आम्ही एक व्हिडिओ पोस्ट केलेला आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याच्यात आम्ही स्किन केअर रूटीनवर सविस्तर चर्चा केलेली आहे. तर त्या व्हिडिओमध्ये अखेरीस आम्ही प्रॉमिस केलेलं की थेरपी क्रीम्स जे आपण स्किन सुधारण्यासाठी लावतो, जसं डे क्रीम किंवा नाईट क्रीम, याच्यावर लवकरच एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. आणि ह्याच प्रॉमिसमुळे हा व्हिडिओ आज आम्ही इथे रेकॉर्ड करत आहोत आणि तुमच्या मदतीसाठी तो लवकरच यूट्यूब चॅनलवर तुम्हाला दिसेल. आशा आहे की मागच्या व्हिडिओसारखीच या व्हिडिओनी सुद्धा तुम्हाला खूप मदत होईल. आजच्या या सवाल जवाब सिरीजमधल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मला प्रश्न विचारण्यासाठी आज आपल्याबरोबर आहे ट्रान्सफॉर्म डर्मा कॉस्मेटिक सेंटरची मॅनेजर मिसेस स्वाती कांगणे. आणि ती आज आपल्याबरोबर आहे. किती वर्ष झाली तुला? 12 वर्षापासून आपल्याबरोबर आहे. खूप फॅमिलियर फेस आहे ट्रान्सफॉर्ममध्ये येणाऱ्यांसाठी. तर आज आपण आता बघूया की थेरपी क्रीम्स आपल्याला कसे फायदा करतात. नमस्कार, मी ट्रान्सफॉर्म कॉस्मेटिक सेंटरमधून स्वाती कांगणे. इंटरनेटमुळे आज बऱ्याच मेडिसिनची सगळ्यांना माहिती मिळते, पण जेवढी जास्त मेडिसिन तेवढा जास्त गोंधळ होतो. तर ती कशी आणि कधी लावायची ते आपण मॅडमकडून जाणून घेऊया. सर्वात सुरुवातीचा प्रश्न आहे की ट्रीटमेंट क्रीम का लावाव्या लागतात? ट्रीटमेंट क्रीम्स आपल्या स्किनला रिपेअर करण्यासाठी लावाव्या लागतात. म्हणजे कसं असतं की आपण रोज बाहेर जातो किंवा घरी राहतो तर आपली स्किन बऱ्याच अत्याचारांना सामोरी जात असते. जसं की अतिनील किरणं जी लाईट्समध्ये असतात, जी बाहेर उन्हामध्ये असतात, लॅपटॉपमध्ये, मोबाईलमध्ये असतात. तर ह्या अतिनील किरणांमुळे सतत स्किनला डॅमेज होत असतो. त्याच्या व्यतिरिक्त पोल्युशन असतं, मग गाडीचा धूर वगैरे सगळं पोल्युशनमध्येच येतं. तर ते पोल्युशनपासून, उन्हांपासून आपलं संरक्षण आपण करू शकतो, पण तरीसुद्धा थोड्याफार प्रमाणात डॅमेज हा होतच असतो. तर ह्या डॅमेजपासून स्वतःला पुन्हा रिपेअर करण्यासाठी हे थेरपी क्रीम्स अवेलेबल असतात आणि म्हणून ते लावणं गरजेचं असतं. कारण आपले पूर्वज काही एवढे क्रीम्स लावायचे नाहीत, कारण त्यांच्या वेळेला वातावरण शुद्ध होतं किंवा ते जे खात होते पदार्थ ते हेल्दी होते, त्याच्यात एवढे इन्सेक्टिसाइड्स, पेस्टिसाइड्स नव्हते. पण आता तसं नाही आहे. आपण सतत धुळीत असतो, त्याच्यामुळे हे धुळीच्या अत्याचारापासून आपलं पुन्हा स्किन नॉर्मलला यावी ह्यासाठी आपल्याला थेरपी क्रीम्स लावावे लागतात.
मग ही क्रीम सर्वांनीच लावायची गरज आहे का? हां, म्हणजे आता तू म्हणशील की ज्यांना प्रॉब्लेम आहे, तर ज्यांना पिंपल्स आहेत ते पिंपलचे थेरपी क्रीम्स लावणार, ज्यांना डाग आहेत ते पिगमेंटेशनचे थेरपी क्रीम्स लावणार, बरोबर. मग ज्यांना अँटी एजिंग क्रीम्स हवे आहेत, ज्यांना स्किन मेंटेन ठेवायची आहे. हल्ली तर तू बघतेस की खूपच आपले रियुनियन्स वगैरे होत राहतात, शाळेची लोकं परत भेटतात आणि मग रियुनियन्सला पहिला वाक्य आपल्याला काय ऐकायला आवडतं की अरे यू जस्ट लुक द सेम. हे ऐकल्यावर किती छान वाटतं ना आपल्याला. तर मग म्हणून अँटी एजिंग क्रीमसुद्धा हल्ली खूप चर्चेत आहेत आणि लोक आनंदाने लावतात. मग हे झाले आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते नीट करण्यासाठीचे क्रीम्स. पण असे पण लोक आहेत की ज्यांची स्किन नॉर्मल आहे, त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग त्यांनी का बरं हे क्रीम्स लावावी की ते ट्रीटमेंटपर्यंत पोचू नयेत म्हणून. म्हणजे जर आपल्याला एखादं सूट होणारं क्रीम, स्किनला चांगलं ठेवणारं क्रीम, मग ते मॉइश्चरायझर असून दे किंवा त्याच्यात थोडेसे टॅनिंग एजंट्स असून देत किंवा अँटी एजिंग एजंट्स असून देत, जर हे आपण कमी प्रमाणात रेग्युलर बेसिसवर लावत राहिलो तर आपल्याला ट्रीटमेंटची गरजच पडणार नाही. सो प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. साधारण किती एज पासून क्रीम्स लावाव्या लागतात? ओके. सो 25 हे वय असं आहे की तेव्हा त्याच्यानंतर आपलं एजिंग सुरू होतं. म्हणजे मग आपल्याला हळूहळू सुरकुत्या पडायला लागतात. इनफॅक्ट हल्ली तर तुला माहितीच आहे की मुलींमध्ये पिरियड्स फार लवकर यायला लागले आहेत, किंवा मुलींना अभ्यास एवढा आहे की त्यांना फिजिकल ॲक्टिव्हिटी पुरेशी मिळत नाही आहे, ज्याच्यामुळे कधी कधी त्यांचं एजिंग 25च्या अगोदर पण सुरू होतं. म्हणजे आपल्याकडे बघ ना, 20ची लोकं येतात, त्यांच्या फोरहेडवर ऑलरेडी सुरकुत्या पडलेल्या असतात. तर हे सगळं का की सतत बसून बसून जंक फूड खाऊन आणि मग त्याच्यामुळे होणारं लवकर एजिंग. तर त्यामुळे 25 एक वय असं आहे की त्याच्यानंतर तुम्ही अँटी एजिंग ट्रीटमेंट ही क्रीम्स सुरू करू शकता. साधारण ट्रीटमेंट क्रीम्स रात्री लावायच्या की दिवसा? ट्रीटमेंट क्रीम्स दोन्ही वेळेला लावू शकतो आपण. की आता ज्यांचं रुटीन कधी कधी हेक्टिक असतं ते एखादी क्रीम रात्री लावतात आणि दिवसाचं सनस्क्रीन लावतात, ठीक आहे. पण ज्यांना सोयीचं आहे आणि ज्यांना गरज आहे, आता माझी स्किन कोरडी आहे, ओके, पण त्यामुळे मला सकाळी सनस्क्रीनच्या अगोदर मॉइश्चरायझर हे लावावंच लागतं. जर मी नाही लावलं तर माझी स्किन खेचल्यासारखी होते, ठीक आहे. तर त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी डे क्रीम्स पण वापरावे आणि डे क्रीम सनस्क्रीनच्या अगोदर वापरावे. पण जर नसेल शक्य तर नाईट क्रीम्स हा एक सोपा उपाय झाला की झोपण्याच्या पूर्वी आपण आपल्या चेहऱ्याला, मानेला छानपणे एक क्रीम लावून झोपलेलो आहोत. काही जण असं म्हणतात की स्किनला रात्री ब्रीथ करायला हवंय, तर मग हे क्रीम लावून ते शक्य होईल का? हां, तर मला खूप जण हे विचारतात, बरोबर आहे. तर असं आहे त्याचं ना स्वाती, की ब्रीदिंग हे आपल्या शरीरात फक्त एकच अवयव करतं आणि ते म्हणजे लंग्स, ओके. लंग्स आपल्यासाठी, फुफ्फुस आपल्यासाठी श्वास आत घेतात, श्वास बाहेर सोडतात. बाकी कुठचंच ऑर्गन आपणहून श्वास आत घेणार नाही किंवा हवा आत घेणार नाही, हवा बाहेर सोडणार नाही. तर मग आपल्या स्किनला ऑक्सिजन कसं मिळतं किंवा आपल्या इतर अवयवांना ऑक्सिजन कसं मिळतं, तर ते मिळतं आपल्या रक्तातून, ओके. तर आपली फुफ्फुसं ऑक्सिजन आतमध्ये घेतात, कार्बन डायऑक्साईड म्हणजे नको असलेली हवा बाहेर सोडतात आणि मग ते ऑक्सिजन रक्तामार्फत आपल्या सगळ्या अवयवांना पोचतं. तेवढंसं ब्रीदिंग आपल्या स्किनला पुरेसं आहे. आपण झोपतो म्हणजे काय होतं की आपलं शरीर दमलेलं असतं, ते रिपेअर होण्यासाठी आपण झोपतो, ओके. तर तसंच स्किन रिपेअर होण्यासाठी झोपते. तर आपण हे नाईट क्रीम्स लावल्याने स्किनला रिपेअर व्हायला मदत होते, ती अजून बेटर पद्धतीने रिपेअर होते. कारण जी सत्व स्किनमध्ये कमी झालेली असतात ती त्याला आपण पुरवतो. तर डेफिनेटली नाईट क्रीम्सचा फायदा खूप होतो आणि श्वासोश्वास पण चालू राहतं. इंटरनेटवर आपण वेगवेगळी नावं वाचतो, जसं की सॅलिसिलिक ऍसिड, व्हिटॅमिन सी, हॅल्युरॉनिक. मग ह्यामधलं नेमकं काय लावायचं? ओके. सो लॉकडाऊनपासून हल्ली ते खूपच चालू झालेलं आहे की अगोदर आम्ही फक्त पेशंटना सांगायचो हे वापरा, ते वापरायचे आणि बरे होऊन यायचे.
पण आता आमच्याकडे जे पेशंट्स येतात ते असे येतात की मी हे नियासिनामाइड वापरते, मी हे सॅलिसायलिक ॲसिड वापरते. ओके, तर ऑलरेडी लोकांना इन्फॉर्मेशन मिळाल्यामुळे ते स्वतःहून विकत घेऊन काय काय वापरत आहेत, बरोबर. तर सॅलिसिलिक हे जनरली पिंपल प्रोन स्किनसाठी असतं. नियासिनामाइड हे ज्यांना पिंपल्स पण आहेत, डाग पण आहेत त्याच्यासाठी असतं. मग हायल्युरॉनिक सिरम जे आहे ते मॉइश्चरायझरचंही काम करतं आणि कधी कधी अँटी एजिंगचं पण काम करतं. म्हणजे ज्यांची नमी हरवलेली असते त्यांना ती नमी परत देण्यासाठी हायल्युरॉनिक ॲसिड, आपल्या त्वचेमध्ये सुद्धा हायल्युरॉनिक ॲसिड असतं. ओके, तर मग अजून काय म्हणालीस, रेटिनॉल. रेटिनॉल तर हे खूपच फेमस आहे अँटी एजिंगसाठी. म्हणजे मला बरीच जणं विचारतात की रेटिनॉल आता चालू करू शकतो का आपण, तर ते एवढं प्रसिद्ध झालेलं आहे. मग ज्यांना डाग असतात त्यांनी ग्लायकॉलिक ॲसिड किंवा मँडेलिक ॲसिडचा उपयोग करायचा असतो. तर अशा वेगवेगळ्या कारणांसाठी हे वेगवेगळे मॉलिक्युल्स म्हणू शकतो आपण किंवा इन्ग्रेडियंट्स ह्याचा वापर केला जातो. आपण हे जेव्हा इंटरनेटवरची क्रीम्स पेशंट जेव्हा लावून येतात तेव्हा त्यांच्या अशा कंप्लेंट्स असतात की रिॲक्शन आली किंवा रिझल्टच नाही आला, तर असं का? बरोबरच आहे ना, कारण कसं आहे की एकतर बऱ्याच कंपन्यांचे प्रोडक्ट्स आलेले आहेत स्वाती. ओके, आणि दुसरं आहे की ठीक आहे, तर मला डाग आहेत तर मला ग्लायकॉलिक ॲसिडची गरज आहे, पण माझी स्किन ते ग्लायकॉलिक ॲसिड सहन करू शकेल का, माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे का, हे कोण ठरवणार. प्लस मला डागांसाठी ग्लायकॉलिक ॲसिडची गरज आहे की नियासिनामाइडची गरज आहे, तर हे आपण नाही ठरवू शकत. प्लस जरुरी नाही आहेत की सगळ्या कंपन्या ज्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत आणि ज्या आकर्षक आहेत आणि ज्या खूप मार्केटिंग करत आहेत त्या चांगल्याच आहेत. हे तुम्हीसुद्धा प्रेक्षकांनी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, तर कारण त्या इन्फ्लुएन्सरला त्याचा फायदा मिळाला म्हणून तेच क्रीम मला सूट होणार आहे की नाही हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तर त्यामुळे कृपा करून आपल्या स्किनबरोबर एक्सपेरिमेंट करू नका. ओके, कारण ह्याचे साईड इफेक्ट्स घेऊन बरेच पेशंट येतात. इनफॅक्ट ते कधी आमच्याकडे आलेच नसते जर त्यांनी हे प्रोडक्ट्स वापरले नसते तर. म्हणजे बघा की कसा खर्चाचा सुद्धा ट्रेलिंग चालू होतं एकामागे एक. म्हणून कृपा करून आपणहून आपले डॉक्टर बनू नका किंवा चुकीच्या लोकांकडून आपले सल्ले घेऊ नका. कधी कधी असं होऊ शकतं की सॅलिसिलिक ॲसिड पिंपल्सवर आहेत पण ते प्रिपरेशन एवढं स्ट्रॉंग आहे की त्यांनी माझी स्किनच जळली. असेही परवा एक पेशंट आलेले, ते सांगत होते की मला हे सूटच होत नाही आहे, पण त्यांना दुसऱ्या कंपनीचा ब्रँडचं सॅलिसिलिक ॲसिड दिल्यावर ते मात्र सूट झालं त्यांना. तर त्यामुळे हा अभ्यास आमचा आहे तो आमचाच राहून दे. बरोबर ना. क्रीम्स एकावर एक लावायला सांगतो आपण, तर आपल्याकडे येणारी लोक म्हणतात की आम्ही ह्या बिझी शेड्यूल मध्ये एकावर एक म्हणजे नाही लावू शकत, तर आम्हाला एक सिंपल सोल्युशन द्या. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल? अगदी फारच छान आहे हे हा प्रश्न. खरं तर की मलाही असं वाटतं की जेव्हा आपण खूप सिरम्स, आता परवा माझ्याकडे एक ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी त्या आलेल्या पेशंट. ओके, तर त्यांना मी विचारलं की तुम्ही काय काय लावता स्किनवर, तर त्यांनी मला 5 सिरम्स सकाळी, 3 क्रीम्स दुपारी आणि 5 क्रीम्स रात्री असं एवढी लिस्ट बनवून दिली. बरं, कुठचंही त्याच्यात रिपीट होत नव्हतं की सकाळचं संध्याकाळी किंवा काही एक सनस्क्रीन सोडलं तर. तर मी बघून हैराणच झाले की बापरे, की हे कसं काय शक्य आहे. ओके, आणि बरं कन्सल्टिंग कशासाठी होतं गेस करा, नॅचरली ॲलर्जी. आता एवढ्या गोष्टी जर आपण एकावर एक लावल्या तर तुम्ही विचार करा की हे औषध ह्या औषधाबरोबर जाईल का, किंवा हे औषध स्टेबल राहण्यासाठी सपोज हे 2 बाटल्या मी लावल्या एकत्र, तर ह्याच्यातली औषधं आणि ह्याच्यातली औषधं हे एकमेकांबरोबर चालतील का लावली तर, की त्यांनी माझ्या स्किनवर काही रिॲक्शन येईल. एक झालं. दुसरं झालं की ह्याच्यात हे क्रीम स्टेबल ठेवण्यासाठी याच्यात काही इतर मेडिसिन्स म्हणजे प्रिझर्वेटिव्स किंवा बेसेस घातलेले आहेत. हां, तर तीच ह्याच्यात वेगळ्या पद्धतीची घातलेली आहेत. आता हे 2 क्रीम्स वेगळ्या कंपनीचे आहेत, ते जर एकत्र आले तर त्याची काही रिॲक्शन होऊन माझ्या चेहऱ्यावर येईल का.
तर ह्या अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि ह्याच करता मल्टीटास्किंग क्रीम्स हा एक नवीन म्हणता येणार नाही, तो आधीपासून आहे. पण काय झालं, मध्यंतरी हे सिंगल मॉलिक्युल्सच्या मार्केटने एवढं हायजॅक केलं मार्केट की लोक विसरून गेली की असे पण काही क्रीम्स आहेत. तर हे मल्टीटास्किंग क्रीम्स काय आहेत की ज्याच्यात भरपूर साऱ्या गोष्टी थोड्या थोड्या प्रमाणात दिलेल्या आहेत. काही गोष्टी स्किनला स्मूथ ठेवतात, काही गोष्टी डाग कमी करतात आणि काही गोष्टी टॉक्झिन्स कमी करतात. तर असे जेव्हा मल्टीटास्किंग क्रीम्स येतात की ज्याच्यामध्ये बरेच मॉलिक्युल्स एकत्र आलेले आहेत आणि ते एकत्र येण्यासाठी जे एन्व्हायरमेंट क्रिएट केलेलं आहे ते पण सेफ आहे, तर असे क्रीम्स लावल्यामुळे तुमचं पिंपल्स पण जातील, डाग पण जातील आणि स्किन स्मूथ पण होईल, है ना. तर एकच ते क्रीम रात्री लावलं की काम झालं. आता अशा लोकांना आपण असे क्रीम सजेस्ट करू शकतो. मार्केटमध्ये क्रीम, सिरम, जेल असे वेगवेगळ्या प्रकारचे डे किंवा नाईट क्रीम्स असतात. तर तुम्ही कसं ठरवता की यांना क्रीम द्यायची किंवा जेल द्यायचं का सिरम द्यायचं? हा पण फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण बऱ्याच जणांना मी क्रीम्स दिलं ना की मला काय सांगतात की मग ते सिरम्स हल्ली फार फेमस आहेत, सिरम्स आर इन, सिरम्स मे बी इन, बट आर यू इन फॉर द सिरम्स इज अ क्वेश्चन, राईट. तर जरुरी नाही आहे की मार्केटमध्ये जे सगळं आलेलं आहे ते आपल्यासाठी उपयोगी आहे म्हणून. आता एखादी फॅशन जर आली मार्केटमध्ये कपड्यांच्या बाबतीत, पण ती जर मला सूट नाही झाली तर ती फक्त फॅशन म्हणून मी घालून आले तर कसं वाटेल, तर नाही वाटणार ना चांगलं. तसंच क्रीम्स आणि सिरम्सच्या बाबतीत आहे. आता मी तुम्हाला काही डेमो देते की आता हे असं लिक्विड आहे, हे लिक्विड आहे, हे एक प्रकारचं क्रीम आहे. तर ह्याला सिरम्स म्हणू शकतो आपण. किंवा काही सिरम्स हे असे लिक्विड फॉर्ममध्ये, बॉटल फॉर्ममध्ये येतात जे असे असतात. नंतर काही हे असे घट्ट क्रीम्स असतात, हे असे घट्ट क्रीम्स असतात. मग काही हे जेल बेस्ड असतात, अतिशय लाईट असतात. तर हे सगळे का वेगळे? आता हे सुद्धा एक जेलच आहे, पण हे अगदी ऑइली आहे, म्हणजे वॅसलीन पेट्रोलियम जेलीसारखं आहे. तर हे सगळे का बनवले आहेत, तर हे प्रत्येकाच्या स्किन टाईपप्रमाणे बनवलेले आहेत. आता उदाहरणार्थ की हे क्रीम आहे, आता हे क्रीम आहे, हे फार हेवी आहे. हे किती चिकट आहे बघितलं ना. तर हे क्रीम मी समजा पिंपल असणाऱ्या लोकांना दिलं किंवा ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांना दिलं तर ते काय म्हणतील, ते लावतील का? ते म्हणतील आधीच तेल एवढं आहे माझ्या स्किनवर आणि तुम्ही अजून तेल देताय मला, बरोबर. पण त्यांना समजा मी हे सिरम दिलं जे अतिशय माइल्ड आहे, आणि जे स्किनवर फार लाईट होतं, म्हणजे असं फीलच होत नाही की आपण काही लावलं आहे. तू पण बघू शकतेस. तर ते सिरम समजा ऑइली स्किनवाल्यांना दिलं तर ते किती खुश होतील की अरे वा, माझी स्किन ऑइली वाटत नाही आहे. मग आता माझी स्किन अतिशय ड्राय आहे, तर समजा मी एखादं असं लाईट क्रीम लावलं तर ते AC मध्ये पटकन सुकून जाणार. पण त्याच ठिकाणी समजा मी असं हे ऑइली क्रीम वॅसलीनसारखं लावलं तर तुम्हीच बघा की स्किन किती चमकायला लागते, है ना. तर अशा पद्धतीने आपण ठरवायचं असतं की काय लावायचं आहे ते. पण समजा आता माझी स्किन ड्राय आहे पण तरी पण मला सिरम वापरायचंच आहे, म्हणजे मला खूप आवडतात सिरम्स वापरायला. तर मी काय करणार की आधी सिरम लावून घेणार, ते टॅप टॅप करणार स्किनमध्ये आणि त्याच्यावरून मी क्रीम लावणार. म्हणजे मला सिरमचा पण बेनिफिट मिळेल आणि वरून क्रीम लावल्यामुळे माझी स्किन मॉइश्चराइज्ड पण राहील आणि शिवाय ते जे सिरम्समधले इन्ग्रेडियंट्स आहेत ते आतमध्ये व्यवस्थित मुरतील. तर अशा पद्धतीने आम्ही ठरवतो. क्रीम लावायची काय वेगळी विशिष्ट पद्धत आहे का आणि कुठे कुठे लावायची? बरोबर. तर आता बऱ्याचदा काय होतं की आपण क्रीम्स चेहऱ्यावर फोकस करून लावतो की मस्तपैकी चेहऱ्याला मसाज करतो आणि मग होतं काय की मानेचा रंग वेगळा, चेहऱ्याचा रंग वेगळा आणि हात असे घेतले तर हाताचा रंग वेगळा. तर म्हणून क्रीम्स लावताना व्यवस्थित क्वांटिटीमध्ये घ्यायची, साधारण एवढी घ्यायची, त्याचे डॉट्स लावायचे सगळीकडे. आणि मग वरच्या आणि बाहेरच्या डायरेक्शनमध्ये, म्हणजे अँटी ग्रॅव्हिटी, जशी आपल्याला स्किन टाईट हवी आहे तशा पद्धतीने ते मसाज करायचे. वरती खेचायची स्किनला, फोरहेडला वरती खेचायचं, इथे वरती खेचायचं. तर अशा पद्धतीने मान, चेहरा,
कान पण, कानाच्या पुढे आपले ग्लँड्स असतात, तर तिथे प्रेस केल्यावर खूप छान वाटतं. तर हे सगळे लिम्फॅटिक ड्रेनेज पॉईंट्स असतात, तिथे सुद्धा व्यवस्थित मसाज करायचं आणि मग उरलेलं क्रीम हातावर मसाज करून टाकायचं. कारण जर आपण चेहराच यंग ठेवला आणि मग असं बसलेलं असलो, तेव्हा हे एक वय सांगतं आणि हे एक वय सांगतं, तर ते विचित्र दिसणार ना. मग तसं होऊ न देण्यासाठी थोडंसं क्रीम एंडला हाताला लावून टाकायचं. एकच क्रीम कायम चालू ठेवायची की बदलणे गरजेचं आहे? पण त्याच्या अगोदर ना मी आधीच्या प्रश्नाचं पण एक उत्तर देते. बऱ्याचदा काही जण काय करतात की क्रीम्स नेहमी ना इथून लावायला सुरुवात करतात. ओके, तर ती अशी मसाज करतात आणि जोपर्यंत इथे आणि इथे येतात तोपर्यंत ते दमवून जातात. त्यामुळे हा भाग चमकतो. ओके, पण इथे आणि इथे काहीच रिझल्ट मिळत नाही. म्हणून कधी कधी क्रीम इथून मसाज करायला सुरुवात करायची, कधी इथून असं, म्हणजे मग ते युनिफॉर्म होतं. किंवा फुल एनर्जी ठेवून सगळीकडे 5 मिनिटं व्यवस्थित मसाज करायचं. तू काहीतरी विचारलंस मला. तीच कंटिन्यू चालू ठेवायची की बदलणे गरजेचं आहे? किती सोपं झालं असतं ना एकच क्रीम जर आपण कायम चालू ठेवू शकलो असतो, पण अनफॉर्च्युनेटली तसं होत नाही. तर ते का? कारण एकच क्रीम आपण वापरत राहिलो की थोडे दिवसांनी स्किन यूज टू होऊन जाते, मग ती रिस्पॉन्ड नाही करत. ओके, म्हणून मग त्यावेळेला तुम्ही तुमच्या त्वचारोग तज्ज्ञाकडे जा आणि ते लिहून घ्या दुसरं क्रीम तुम्हाला सूट होतं ते. नेहमी क्रीम्स मी रेकमेंड करेन की तुम्ही तुमच्या त्वचारोग तज्ज्ञाकडनं लिहून घ्या. त्यांनी 4 वर्ष अभ्यास केलेला आहे त्वचेचा, क्रीम्सचा, त्यामुळे ते बेस्ट राहतील तुम्हाला योग्य ते सल्ला द्यायला. ओके, कारण नुसतं क्रीम्सचा अभ्यास करून उपयोग नसतो, तर आम्ही त्वचेचा सुद्धा एवढा सखोल अभ्यास करतो की ज्याच्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी वेळा बरोबर कळतं की हे क्रीम ह्या स्किनला सूट होईल की नाही. ठीक आहे, तर आणि हे क्रीम्स सगळे रेकॉर्ड ठेवा. सपोज आज मी हे क्रीम लावते सपोज, तर काही महिन्यानंतर मी हे क्रीम वापरणार आहे, अजून काही महिन्यानंतर मी हे क्रीम वापरणार आहे. तर हे क्रीम वापरून झाल्यानंतर मी पुन्हा या क्रीमकडे नक्कीच वळू शकते, कारण तोपर्यंत स्किन विसरलेली आहे की मी हे लावलेलं आहे. हो ना, तर एक रेकॉर्ड ठेवा आणि मग त्याच्यात तुम्ही आलटापलट करू शकता. क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट झाल्यावर हायफू किंवा डर्मा फेशियल किंवा बोटॉक्स झाल्यावर तुम्ही थोडे दिवस नाईट क्रीम बंद करायला सांगता, तर असं का? कारण आता आपण लेझर करतो, बोटॉक्स करतो किंवा फिलर करतो, तेव्हा आपण निडलनी त्यांना आतमध्ये औषध सोडतो. लेझर केल्यावर तर बरेचदा किंवा MNRF केल्यावर निडल्सनी पूर्ण स्किनला आपण त्यांना होल्स, निडल्स पेनिट्रेट होतात, त्यामुळे छोटे छोटे होल्स तयार होतात. किंवा अर्बियम ग्लास केल्यावर ती स्किन रेड होते पूर्ण, बरोबर. CO2 केल्यावर खपल्या पडतात. तर ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स नंतर काय होतं की स्किन थोडे दिवसांकरता सेन्सिटिव्ह होते. मग आपण त्यांच्यावर एवढ्या औषधांचा मारा केला तर ती स्किन इरिटेट होऊ शकते. म्हणून त्यावेळेला आपण फक्त एक सूदिंग मॉइश्चरायझर देतो आणि सनस्क्रीन देतो आणि फेसवॉशसुद्धा बदलतो, माहिती आहे ना, आपण 2 दिवस थांबवायला सांगतो. इन्स्टंट ग्लो असा काही प्रकार आहे का मॅडम? हो, काही क्रीम्स ज्या पद्धतीने बनवली जातात ना, ती लावल्या चेहऱ्यावर एक चमक येते. आणि ह्या क्रीम्समुळे बऱ्याचदा आपण फाउंडेशन अवॉइड पण करू शकतो, कारण फाउंडेशनने कितीही म्हटलं तरी पोर्स ब्लॉक होतात, मग पिंपल्स येतात. तर असे काही क्रीम्स असतात, जसं हे डॉर्माटोन क्रीम, की आता ही स्किन माझी अशी आहे. ओके, आता मी ह्याच्यावर हे क्रीम लावते. थोडं जास्त झालं, कमी प्रमाणात घ्यायचं असतं. तर ह्यानी काय झालं, थोडंसं सेटल झालं की एकदम व्हाईटनेस निघून जातो आणि आता सी है ना, इन्स्टंट ग्लो आला ह्याने. ओके, तर हे असे क्रीम्स असतात आणि मार्केटमध्ये पण मिळतात. पण मार्केटमध्ये बऱ्याचदा काय होतं, जे इन्स्टंट ग्लो क्रीम्स मिळतात त्याच्यात ना पावडर घातलेली असते.
मी आता नाव घेणार नाही, पण काही असे ग्लोअपचे क्रीम्स असतात ज्याच्यात पावडर घातलेली असते आणि मग ती पावडर क्रीम फॉर्ममधून चोळून चोळून लावल्यामुळे पोर्स ब्लॉक होतात, ज्याच्यामुळे पिंपल्स येतात. पण हे जे असे काही छान डॉमटोनसारखे बनवलेले आहेत, तर ह्याच्यामध्ये पावडर वापरत नाहीत, एक वेगळी टेक्नॉलॉजी वापरतात. प्लस ह्याच्यात इन्ग्रेडियंट्स पण बघितले तर खूप छान आहेत, म्हणजे जे स्किनला ग्लो लॉंग टर्ममध्ये पण बेनिफिट देतील, की स्किन छान बनवतील. तर त्यामुळे असे क्रीम्स लावल्यामुळे डेफिनेटली स्किन ग्लो पण होते, त्याला काही नुकसान होत नाही आणि एक पार्टीसाठी जस्ट तेवढं लावून गेलं तरी छान वाटतं. मॉइश्चरायझर सोबत नाईट क्रीम कशी लावायची? ओके, सो पहिलं म्हणजे की जर तुमची ऑइली स्किन असेल तर मॉइश्चरायझर लावायची गरज नाही आहे. ओके, पण समजा नाईट क्रीम पण स्किन ड्राय असेल तर डेफिनेटली मॉइश्चरायझर लावायचं. तर आता नाईट क्रीम्स 2 प्रकारचे असतात. एक असतात हे असे क्रीम बेस्ड अँटी एजिंग वगैरे, जे सॉफ्ट असतात, म्हणजे ते नॉन इरिटेटिंग असतात. ओके, की ते लावा आणि त्यांनी काही इरिटेशन वगैरे होत नाही. तर ह्याला मी सॉफ्ट क्रीम्स म्हणून म्हणते. तर हे क्रीम्स अगोदर चेहऱ्यावर मसाज करून घ्यायचे आणि त्याच्यावरनं मग मॉइश्चरायझर लावायचं. म्हणजे मग काय होतं की त्या मॉइश्चरायझरमुळे ते क्रीम अजून स्किनमध्ये छान पेनिट्रेट होतं आणि त्याचे रिझल्ट्स छान येतात. पण बऱ्याचदा असे ट्यूबमध्ये क्रीम्स अवेलेबल असतात, तर त्यांनी काय होतं की जसे पिंपल क्रीम्स, ॲडॅपिलिन, बेन्झाईल पेरॉक्साईड किंवा रेटिनॉल, जे प्युअर रेटिनॉल मिळतं पिंपल्ससाठी ते, किंवा ॲडॅपिलिन बेन्झाईल पेरॉक्साईड कॉम्बिनेशन, हे फारच स्किनवर झोंबतात. किंवा ॲझेलिक ॲसिडचे क्रीम्स, तर हे स्किनवर लावल्या लावल्या चुरचूर करतात. कधी कधी ग्लायकॉलिक ॲसिडचे जास्ती प्रमाणातले क्रीम असतात, ते पण चांगले असतात हे सगळे क्रीम्स, पण त्यांचा गुणधर्मच आहे की ते स्किनला इरिटेट करतात, असं चरचर चरचर वाटतं. मग अशा वेळेला मॉइश्चरायझर आधी लावून घ्यायचं, म्हणजे स्किनला एक प्रोटेक्शन मिळतं, त्याची ओपन पोर्स बंद होतात आणि मग त्याच्यावरून ते जेल फक्त हलक्या हाताने लावायचं. म्हणजे मग स्किनला इरिटेशन न होता त्या गोष्टींचा फायदा स्किनला होतो. ॲडॅप्लिनचा वगैरे फायदा आपण व्यवस्थितपणे घेऊ शकतो. शॉर्ट कॉन्टॅक्ट थेरपी म्हणजे काय? हां, जसं मी आता म्हटलं की हे ॲझेलिक ॲसिड किंवा ट्रेटिनॉइन किंवा ॲडॅपिलिन बेन्झाईल पेरॉक्साईड किंवा एक ट्रायफारोटीन म्हणजे ॲक्लिफ म्हणून एक क्रीम आलेला आहे नवीन, हे पिंपलसाठी फार उपयोगी क्रीम्स आहेत. ओके, पण ते लावल्यानंतर स्किन एवढी सेन्सिटिव्ह होते, एवढी रेड होते की त्याचा फायदा आपल्याला घेता येत नाही आणि मग ओरल मेडिकेशन्स घ्यावे लागतात. तर त्याच्याऐवजी तो त्रास होऊ नये म्हणून ही शॉर्ट कॉन्टॅक्ट थेरपी डिझाईन केलेली आहे, की ते क्रीम तुम्ही लावा स्किनला, 20 ते 30 मिनटंच ठेवा शॉर्ट कॉन्टॅक्ट आणि मग धुवून टाका आणि मग मॉइश्चरायझर लावून झोपा. एक तर तुम्ही मगाशी सांगितलं तसं आधी मॉइश्चरायझर लावून ते लावू शकता आणि रात्रभर ठेवू शकता, पण तरीसुद्धा काहींची स्किन झोंबते. मग ते क्रीम डिरेक्टली लावा, म्हणजे त्याचा इफेक्ट चांगला होईल. 20 मिनिटांनी धुवून टाका आणि मग मस्त मॉइश्चरायझर लावून झोपा. शॉर्ट वेळेसाठी लावल्यामुळे त्याचं इरिटेशनचं प्रमाण कमी होतं आणि अर्धा तास जनरली इनाफ असतो एखाद्या क्रीमचा रिझल्ट मिळण्यासाठी. मॅडम, आईज राहिले आपले, तर आईजसाठी डार्क सर्कल वगैरे असतात, तर त्याच्यासाठी काय क्रीम किंवा कशी काळजी घ्यायची? ओके, आईज हा फारच मोठा टॉपिक आहे गं. म्हणजे नुसतं क्रीम्सनी नाही तर त्याच्यामागे टिअर ड्रॉप असतं, काही जणांचे नुसते डार्क सर्कल्स असतात, काही जणांचे व्रिंकल्स म्हणजे सुरकुत्या आणि डार्क सर्कल्स असतात, काही जणांना टिअर ड्रॉप असतं. टिअर ड्रॉप म्हणजे इथलं डिप्रेशन, जे कुठच्याही क्रीमनी भरून येत नाही. तर आपण एक काम करूया का, आईजसाठी एक वेगळाच सेशन ठेवूया, म्हणजे आपण हे सगळे पॉईंट्स कव्हर करू शकतो ट्रीटमेंट सकट. आईज संदर्भात तुमच्याकडे कोणतेही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आशा आहे की हा व्हिडिओ ऐकून तुम्हाला खूपसे डाऊट्स तुमचे क्लिअर झालेले असतील. असेच काही अजून विषय असतील तर त्याबद्दलही नक्की कमेंट सेक्शनमध्ये टाका आणि हा व्हिडिओ प्लीज लाईक शेअर करा, आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. शेअर याकरता कारण मॅक्झिमम लोकांना काय वापरायचं काय नाही वापरायचं याची योग्य माहिती कळली पाहिजे. आणि असेच पाहत राहा आमचे व्हिडिओ. थँक्यू. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.